नमस्कार मित्रांनो, आजच्या भागात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या घटनेबद्दल बोलणार आहोत. मुळात रविवारी हे सर्व जगाला समजलं की इराणचे सर्वोच्च नेते खामनेई यांचा मृत्यू झालेला आहे. तो मृत्यू कसा झाला हे सुद्धा कळलं की इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. विचार करण्यासारखी गोष्ट एक आहे की इराणचा सर्वोच्च नेता इतक्या सहज कसा काय मारला गेला. आत्ताच आपल्याला कळलंय की त्या हल्ल्याची पूर्ण घटना जी आहे ती फक्त 60 सेकंदांची होती. एखाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याला ज्याचं शासन, आर्मी या सर्वांवरती कंट्रोल आहे, अशा व्यक्तीला 60 सेकंदात कसं काय मारलं जाऊ शकतं. जो नेता नेहमी अतिशय जास्त सुरक्षा व्यवस्थेत असतो, त्याच्या हालचालींबद्दल फारसं कोणाला माहीत नसतं. मग एक वार आणि त्याचा मृत्यू हे असं घडलंच कसं, आपल्याला तेच जाणून घ्यायचं आहे. मुळात खामनेई यांचा मृत्यू हा शनिवारीच झाला होता, पण मग ते 15 तासांनी का डिक्लेअर करण्यात आलं, या सर्व गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. कारण याच घटनांचा अतिशय मोठा परिणाम अख्ख्या जगावरती पडतोय. तो काय हे सुद्धा आपण जाणणारच आहोत. परंतु खामनेई यांना 60 सेकंदात संपवणं शक्य कसं झालं, त्यामागची पूर्ण कहाणी काय आहे, त्यामागची पूर्ण तयारी काय आहे आणि एकूण हे सर्व कधीपासून चालू होतं हे माहिती करून घेणं आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खामनेईंच्या मृत्यूची एकूण एक डिटेल आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. त्याचं झालं असं की इस्रायल आणि इराण यांची दुश्मनी तर तशी जुनीच आहे. मागच्या वर्षी जून 2025 मध्ये सुद्धा 12 दिवसांचं युद्ध इस्रायल आणि इराणमध्ये झालं होतं. यात अमेरिका नेहमीच इस्रायलच्या पाठीशी उभा आहे. पण 28 फेब्रुवारीपासून जे युद्ध सुरू झालं त्या युद्धामध्ये काही विलक्षण असं घडलेलं आहे. कारण खामनेई यांचा मृत्यू हा या युद्धाचाच एक भाग आहे असा जरी समज असला तरी आत्ता सुरू असलेल्या युद्धाची सुरुवातच मुळात खामनेई यांच्या मृत्यूपासून झालेली आहे. कारण खामनेई यांच्यावरती हल्ला हा शनिवारी सकाळी 9:40ला झालेला आहे. त्यामुळे असं म्हणणं वावगं ठरणार नाही की या युद्धात जो पहिला मृत्यू झाला तो आयातुल्ला अली खामनेई यांचा झालेला आहे आणि त्यानंतर या युद्धाचा भडका उडाला. पण खामनेई यांच्या मृत्यूचा कट कसा रचला गेला, त्यामागे काय काय गोष्टी घडल्या आहेत हे आपण जाणून घेऊया. तसं पाहायला गेलं तर इस्रायलची गुप्तचर संस्था म्हणजेच मोसाद ही आपल्या कार्यशैलीसाठी फार प्रसिद्ध आहे. गुप्तचर संस्था असली तरी त्यांचा अगदी एखाद्या सिनेमाला शोभेल अशा पद्धतीची कार्यपद्धती असते. अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अत्यंत धाडसी नेतृत्व, अत्यंत धाडसी चाली हे मोसाद नेहमी करत असतं. आणि त्यामुळे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद ही जगातील सर्वात यशस्वी गुप्तचर संस्था आहे. कारण इस्रायलचं संपूर्ण संरक्षण हे बऱ्यापैकी मोसादवरती अवलंबून आहे. मोसादने ज्यावेळी हा निर्धार केला की आपल्याला इराणच्या सर्वोच्च नेत्याला संपवायचं आहे, तेव्हापासूनच त्यांनी त्यांच्या या ऑपरेशनला सुरुवात केली होती. यामध्ये त्यांनी अनेक तंत्रज्ञानांचा खूपच सटीकतेने वापर केलेला आहे. आता हाती येत असलेल्या माहितीनुसार इस्रायलने म्हणजे मोसादनेच तेहरानमधील सर्व सिग्नल्स हॅक केलेले होते काही महिन्यांपासून. त्यामुळे सिग्नलचा टायमिंग, कोणत्या गाड्या तिथनं जात आहेत हे सर्व मोसाद नोंद करून घेत होतं. त्याचप्रमाणे तेहरानमधील सर्व CCTV कॅमेरे हे मोसादने कित्येक महिन्यांपासून हॅक करून ठेवले होते. अर्थात मोसादसोबत CIA सुद्धा यामध्ये सामील आहेच आहे. त्याचप्रमाणे तेहरानमधील मोबाईल नेटवर्क यावर सुद्धा मोसादने नियंत्रण मिळवलेलं होतं. त्यामुळे रस्त्याने कोणती गाडी कुठे जात आहे, प्रामुख्याने आयातुल्ला अली खामनेई यांच्या काय हालचाली आहेत, ते कुठे जात आहेत, कोणत्या गाडीतनं जात आहेत, कुठल्या ठिकाणी ते वारंवार जात आहेत, फोनवरती कोणाकोणाशी बोलत आहेत, कोणाला काय निर्देश देत आहेत, त्यांचं वास्तव्य कुठं असतं, त्यांचे घरातले नातेवाईक कुठे असतात, त्याचप्रमाणे
त्यांना भेटणारे अधिकारी, त्यांचे मंत्रिमंडळातील सोबती हे त्यांना कुठल्या ठिकाणी भेटतात याच्या सर्वच्या सर्व नोंदी CIA आणि मोसाद हे मागच्या कित्येक महिन्यांपासून घेत होतं. त्यामुळे हा काही अचानक झालेला हल्ला नाही, हा पूर्ण प्लॅनिंगने अत्यंत बारकाईने केलेला कट आहे. शनिवारी CIA आणि मोसाद यांच्या निदर्शनास आलं की खामनेई हे आपल्या सर्वोच्च नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या फळीसोबत तेहरानमध्ये एका कंपाऊंडमध्ये मीटिंग करणार आहेत. आता कंपाऊंड म्हणजे काय, तर सामान्यतः 1-2 बिल्डिंगचा जो एरिया असतो, जो त्याच बिल्डिंग्सच्या मालकीचा असतो, त्याला कंपाऊंड देखील म्हणलं जातं. तर या कंपाऊंडमध्ये 2 बिल्डिंगी आहेत. एका बिल्डिंगमध्ये कार्यालय आहे, तर दुसऱ्या बिल्डिंगमध्ये खामनेईंचे नातेवाईक होते. पण CIA आणि मोसाद यांना जेव्हा ही माहिती मिळाली तेव्हा त्यांनी त्यांच्या एजंटकडनं या माहितीची खातरजमा करून घेतली. आता त्यांचे एजंट कोण किंवा मोसादचे एजंट इराणमध्ये कसं काय काम करू शकत होते, यात सुद्धा एक खूप मोठा वेगळा बदल आहे. कारण यावेळी इस्रायलने आपले गुप्तहेर तिथे पाठवण्याऐवजी तेहरानमधील लोकल काही लोक होते जे मुळात खामनेई यांचे विरोधक होते, त्यांना हेरलं, त्यांना त्यांचा गुप्तहेर बनवलं. त्यांना 2 प्रकारची कारणं होती. आता आपल्याला वाटेल की बाबा इराणी लोकच खामनेईच्या विरोधात CIA आणि मोसादला माहिती देण्यास कसं काय तयार झाले, तर त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे ही लोक खामनेई यांच्या विचारधारेच्या विरोधातले होते, म्हणजे त्यांची कार्यपद्धती, त्यांची विचारधारा यांना मान्य नव्हती. दुसरी गोष्ट अमाप पैसा, या लोकांना अमाप पैसा दिला गेला. त्याचप्रमाणे काम झाल्यानंतर दुसऱ्या एखाद्या देशाचं नागरिकत्व तुम्हाला देऊ आणि तुम्हाला सुरक्षित देशामध्ये आम्ही नागरिकत्व देऊन तिथे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सेटल करू, असं सुद्धा सांगण्यात आलं. त्यामुळे जवळपास तेहरानमधील 40 लोक हे मोसादसाठी गुप्तहेर म्हणून काम करत होते. जेव्हा त्यांना शनिवारबद्दल माहिती मिळाली त्यांनी या गुप्तहेराचं नेटवर्क हलवून याची खातरजमा केली आणि त्यांना कळलं, शुक्रवारीच कळलं की उद्या सकाळी खामनेई हे त्यांच्या सर्वोच्च नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या फळीसह तेहरानमधील त्या कंपाऊंडमध्ये असणार आहेत. CIA आणि मोसाद म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांनी चर्चा केली आणि शनिवारी सकाळचा हल्ला निश्चित केला. शनिवारी सकाळी 6 वाजता इस्रायलमधनं जवळपास 12 फायटर जेट्स यांनी उडान भरली. तेहरानपर्यंत 2 तासांचा रस्ता होता. तेहरानपर्यंत पोहोचले आणि साधारणपणे 9:30 ते 9:40 या दरम्यान 60 सेकंदांचा एक हल्ला झाला. तेहरानच्या आत ते गेले नाहीत, तेहरानच्या बाहेरूनच त्यांनी त्यांच्या फायटर जेटद्वारे पूर्ण क्षेपणास्त्र डागले. हे क्षेपणास्त्र नियोजित ठिकाणी म्हणजे त्या कंपाऊंडवरच जाऊन पडले आणि 60 सेकंदात ते कंपाऊंड, 2 इमारती या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आणि त्यात खामनेई यांचा त्यांच्या सर्वोच्च पदाधिकारी आणि नेत्यांसह मृत्यू झाला. यासोबतच खामनेई यांची मुलगी, त्यांची सून, त्यांचा जावई आणि त्यांचा नातू यांचा देखील अंत झालेला आहे. त्यामुळेच एखादा सैनिक जो बॉम्ब हल्ल्यात किंवा गोळ्यांच्या वर्षावामध्ये मृत्युमुखी पडतो तसा खामनेईंचा मृत्यू झालेला नाहीये. त्यांना पूर्वनियोजित महिने प्लॅन बनवून अगदी सटीक पद्धतीने इस्रायल आणि अमेरिकेने संपवलेलं आहे आणि आज जे चालू असलेलं युद्ध आहे ते यामुळंच भडकलेलं आहे. आता एक प्रश्न पडतो की मग 15 तासांनी हे डिक्लेअर का केलं? कारण त्यांची डेड बॉडी सापडणं, त्याची खातरजमा करणं हे सर्व बाकी होतं. डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांनी स्वतः खामनेईंच्या मृतदेहाचे फोटो पाहिले, सर्व प्रकारे त्याला तपासून घेतलं आणि मग जाहीर केलं की खामनेई यांचा या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे. तर हीच पद्धत मोसादची आपण नेहमीच बघत आलेलो आहे. मोसादबद्दल इतरही व्हिडिओमध्ये आपण नक्कीच जाणून घेऊया. पण आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमचं काय मत आहे, एकूण या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्कीच खाली कमेंट करून कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि धक्काबुक्की या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.